बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असून यामध्ये वर्ली, मटका, जुगार अड्डे, व्हिडिओ गेम क्लब, अवैध दारू विक्रीसह अनेक धंदे सर्रास चालू आहेत। नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करूनही पोलीस प्रशासन कारवाई करत नाही असं नागरिकांचं म्हणणं आहे। बुलढाणा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे वाढले असून यामध्ये वर्ली, मटका, जुगार अड्डे, व्हिडिओ गेम क्लब, अवैध दारू विक्री यांच्यासह अनेक धंदे सर्रासपणे चालू आहे। नागरिकांनी पोलिसांकडे तक्रार करूनही पोलीस प्रशासन कारवाई करत नाही आहे। बुलढाणा जिल्ह्यामध्ये 30 पोलीस स्टेशन असून या अंतर्गत अवैध धंद्याचं प्रमाण प्रचंड वाढल्याचं दिसतंय। यामध्ये रायपूर, चिखली, बुलढाणा, अमळापूर, उंद्री यासह अनेक पोलीस स्टेशनच्या आशीर्वादानं वर्ली, मटका, क्लब, जुगारसह अनेक धंदे सर्रासपणे चालू असल्याचं दिसतंय। पोलीस विभागाच्या हप्तेखोर वृत्तीमुळे त्यांचे यावर नियंत्रण नाही असं नागरिकांकडून सांगण्यात येत आहे। यामुळे शहरातच नव्हे तर गल्लीबोळात सुद्धा अवैध धंदेवाल्यांनी रस्त्यावर दुकाने थाटली, तर शहराच्या दर्शनी भागातही वर्ली, मटका आणि जुगाराची दुकाने सर्रासपणे चालू आहेत। तसेच खेड्यापाड्यात अवैध देशी दारू विक्री सर्रास सुरू आहे। यामुळे अनेकांचे संसार उघड्यावर पडतायत। मात्र पोलीस प्रशासन याकडे कानाडोळा करून गप्प आहे। रायपूर पोलीस स्टेशनच्या अवघ्या हाकेच्या अंतरावरच हा वर्ली, मटका अवैधपणे सुरू आहे। मात्र रायपूर पोलीस प्रशासन यावर कोणतीच कारवाई करीत नाही असं नागरिकांनी सांगितलंय। पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर पोलीस कारवाई करू शकत नाही तर इतर ठिकाणी काय कारवाई करणार असा प्रश्न उपस्थित होतोय। याकडे संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। आपल्या ज्या पोलिसांना माहिती भेटलेली आहे त्यावर आपण कारवाई केलेली आहे आणि आपल्या चालू वर्षामध्ये मागील तुलनेपेक्षा आपल्या कारवाई सर्वात जास्त आहे। अवैध धंदा दारू असो, जुगार असो, मागीलपेक्षा किंवा मागील 15-4 वर्षी विचार केला त्यापेक्षा सर्वात जास्त कारवाई आपल्या 19मध्ये झालेली आहे। म्हणजे आपण जुलै 4 घेतल्यापासून सर्वात जास्त कारवाई आमच्या आहे त्या डिव्हिजनमध्ये सुद्धा। रायपूरच्या बस स्थानकावर खुल्याम वर्ली, त्यावर सुद्धा 3 कारवाई केलेल्या आहेत आपण टोटल। काही लोकांच्या पण घेतात ज्याची माहिती भेटेल त्यावेळी आपण कारवाई केलेली आहे त्यांच्यावर सुद्धा। सध्या कुठे चालू आहे अशी व्यवस्था? सध्या त्या सैलांनी काही परिसरात खेळता अशी माहिती आहे, काही जंगल परिसरात खेळता किंवा भारत फाटा म्हणून एक आहेत कारवाई, पण त्यावेळी आपण कारवाई केलेली आहे। सर्वात जास्त कारवाई आपल्या त्यामध्ये ज्यावेळी पोलिसांना माहिती भेटली किंवा माहिती दिलेली आपण कारवाई केली आहे त्यावर। मात्र हा जो तुमच्या पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावरती ठिकाण आहे त्या ठिकाणी आपले जे पोलीस गुप्त कर्मचारी असतात त्यांना सुद्धा हा कळाला नाही का? त्यांनीच कारवाई केली 2-3 ज्यावेळी माहिती भेटली की आम्ही त्या जमदाराचा दुसऱ्या जमदार पाठवून कारवाई केलेली आहे। संबंधित बीड जमदार माहिती न देत्या दुसऱ्या जमदार पाठवून कारवाई केलेली आहे। असलम हिरीवाले, विदर्भ न्यूज, चिखली।